गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग राधिका आणि कॉंग्रॅच्युलेशन. एका मोठ्या संकटातून तू स्वतःची आणि राधिका मसल्याची सुटका केली. थँक्यू मॅम. मला फार अभिमान वाटतो तुझा राधिका. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत तू सगळं काही शोधून काढलंस, गुन्हेगाराला शिक्षा दिलीस. शिक्षा सगळ्यांनी मिळून दिली. मी निमित्त ठरले. पण मॅम, आता ते सगळं संपलंय. आता आम्ही सगळेजण जोमानं काम करणार आहोत आजपासून. मी सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांची माफी मागते. यापूर्वी सुद्धा आपण हे कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करण्यासाठी जमलो होतो, पण काही अपरिहार्य कारणांमुळे मी इथे येऊ शकले नाही. मला कल्पना आहे तुम्ही सगळेजण नाराज झाला होतात, पण आता तसं नाहीये. तेव्हा जरी आपण कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करू शकलो नाही तरी आता सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. 35 करोड रुपये सापडलेत. ते पैसे आपण शेतकऱ्यांसाठी जमवले होते तेही त्यांच्या सुपूर्द केले. त्या संदर्भातल्या सगळ्या योजनाही आता मार्गाला लागतील. आम्ही जोमानं काम करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राधिका मसाले इंटरनॅशनल लेवलला चांगली कामगिरी करेल असं मी तुम्हाला आश्वासन देते. पण त्याआधी मी तुम्हा सगळ्यांना विनंती करते की तुम्ही या कॉन्ट्रॅक्ट वरती सही करावी, कारण तुमची साथ मला खूप महत्वाची वाटते. राधिका, याआधी आम्हाला तुझा थोडा वेळ हवाय. तुझ्यासाठी तुझ्यासाठी थँक्यू. पण हे सगळं कशासाठी? राधिका, दिलगिरी समज किंवा कौतुक समज. राधिका, आम्ही तुला चुकीचं समजत होतो. नाही, आम्हाला तुझी सिच्युएशन माहिती होती, पण त्यातून काही मार्ग नसेल असं मला वाटलं होतं. हो, आणि म्हणतातच ना, इच्छा असली की मार्ग हा दिसतोच. आणि तो तू शोधलास त्याबद्दल अभिनंदन. अगं, संकट आली ना की मोठे मोठे खच खातात, पण तू धीराने लढा दिलास. राधिका, संकोच करू नकोस. कधी कधी अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच बिझनेस रिलेशन्स डेव्हलप होतात आणि टिकतातही. काय महाडिक? हो हो, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. थँक्यू सो मच. तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपले आभार. यापुढे राधिका मसाल्याची प्रगती कशी होईल याकडे नक्कीच लक्ष देऊ. राधिका, वी विश यू बेस्ट लक. थँक्यू. राधिका मॅडम, तुमच्या भावी आयुष्याच्या वाटचालीला माझ्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. तो आपल्या या आनंद सोहळ्यामध्ये मी आता 2 शब्द बोलू इच्छिते.
राधिकाने आपल्याला आश्वासन दिलंय की ती परत एकदा जोमाने काम सुरू करेल आणि आपण सगळ्यांनी तिच्यावरती विश्वास ठेवलाय. माझी खात्री आहे की राधिका आपला विश्वास सार्थ करून दाखवेल. तो ह्या नोटवरती ही आपली महत्वाची मीटिंग संपली असं मी जाहीर करते. मॅडम, रघुला सांगून मी सगळ्यांच्या स्नॅक्सची तयारी करतो. कॉंग्रॅच्युलेशन्स मॅम. काय राधिका, तर सगळा ताण गेला ना? हो. तू अशीच हसत राहा ग, किती छान दिसतेस असताना. हो वहिनी, तुम्ही असेच राहा. तुम्ही अपसेट होतात ना की मग आम्ही सगळे पण अपसेट होतो. बघ किती जण तुझ्यावर अवलंबून आहेत. अगं तू रोल मॉडेल आहेस कितीतरी बायकांची. सगळ्या काम करणाऱ्या बायकांनी तुझ्यासारखी जिद्द ठेवली, तुझ्यासारखी मेहनत केली, किती बायकांचं भलं होईल. मॅम पुरे किती कौतुक कराल. राधिका, हे प्रेम, हे कौतुक हेच आपल्याला पुढे जायचं बळ देत असतं, प्रोत्साहन देत असतं. खरंच तुझं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. इतक्या वाईट परिस्थितीतून तू सगळं परत मिळवलंस. तुझ्यासाठी काहीच अशक्य नाहीये. आणि मला तुला आणखीन खूप वरच्या लेवलला गेलेलं बघायचंय आणि माझी खात्री आहे की तू माझं स्वप्न पूर्ण करशील. विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू मॅम. वहिनी, हा? या डॉक्युमेंटचं काय करायचं, कुठे ठेवायचं? जेनीला लॉकर मध्ये ठेवायला सांगा. ओके. आणि अजून एक महत्वाची गोष्ट की उद्याला आपल्याला शेतकऱ्यांबरोबर एक मीटिंग करायची. हो. मग पुढचं सगळं नंतर ठरवूया आपण. ठीक आहे. अरे सगळं नंतरच ठरवा. आधी हे मस्त गरमागरम समोसे आणले ते खाऊन घ्या. अरे वा वा वा, समोसे. हम्म. अरे सम्या, तू रेग्युलरली येत जा रे ऑफिस मध्ये. मला खूप आवडतं हे सगळं. हो ना? हो. जेनीने तुला एकच खायला सांगितलंय. अरे तिला कशाला सांगितलंस? ठीक आहे, मी तिला सांगणार नाही, तुम्ही खा. हो ना. का का? दोन खातो. पण हे समोसे वगैरे कशासाठी? नाही म्हटलं, माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे, तो सेलिब्रेट करूया समोसे खाऊन. काय झालंय? काय झालं, माझी एक मैत्रीण आहे, हं. तर तिने खूप छान मीटिंग हँडल केली म्हणे. आणि एक इंटरनॅशनल प्रोजेक्टची तयारी पण सुरू आहे. तर माझी जी जवळची मैत्रीण आहे, तिच्या आणि माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे. तर म्हटलं तुम्हालाही सहभागी करून घेऊया आनंदात. अच्छा, असं आहे का? बर. पण राधा, खरंच यार, कीप इट अप. म्हणजे तू जे काय म्हणतेस ते करून दाखवतेस ना, हीच तुझी स्ट्रेंथ आहे राधा. येस, दॅट्स ट्रू. वहिनी, तुला इतकं कॉन्फिडंट बघून मला खूप आनंद झालेला आहे. त्यामुळे सेलिब्रेशन व्हायला पाहिजे. बस. हो करूया, पण नंतर करू ना. ए नंतर बिंतर काही नाही, आज आत्ता. काय गुज्जूबाई? अरे हो, आता करूया ना. मी ना जेनीला आता फोन लावतो. थांबा. अरे फोन कसला लावतेस? बाहेरच आहे ती. अरे हो, ती बाहेरच आहे. हे पा, आपण करूया सेलिब्रेशन, पण नंतर जरा ठरवून वगैरे करूया. काय? बरं हे बा, ऐका, आता या समोसा बरोबर तुम्हाला एक छोटस सरप्राईज देते. छोटस सरप्राईज. हा, मी कॉफी बनवून देते. ओके. कॉफी. हा, मी रघुला सांगतो ना, त्यापेक्षा तुम्ही मी कशाला? करते ना कॉफी. हा, हा? मज्जा येईल तुम्हाला. ओके. कॉफीची पार्टी. अरे यार सम्या, खरंच वहिनीने कमाल केली. अरे भाई हार्डी आहे हो. म्हणून तर आवडते मला. सम्या, आता तरी बोल त्यांच्याशी. अरे का? अरे तू त्यांना खरंच प्रेम करतोस, जेन्युइन प्रेम करतोस. मग आता बोलून टाक ना सर. काल गुरुचे बाबा सुद्धा हेच म्हणत होते. आई सुद्धा तयार झाले. तो अब इंतजार किस बात का है? हाँ, मला सांग, ती रिंग माझा एंगेजमेंटच्या वेळेस तू घेतली होतीस ना राधिका वहिनीसाठी रिंग, ती रिंग कुठे आहे? हो आहे ना ती रिंग? मग आत्ताच विचार. नाही समय कमॉन. अरे पण का? आता तुझ्या आयुष्यात एवढ्या मोठ्या घटना घडल्या आहेत, तिला सावरू तर दे ना जरा. आणि खरं सांगू का आनंद, मला असं मनापासून वाटायचं जे काही घडावं ना, ते नॅचरली घडावं. राधा आणि मी जर आयुष्यात एकत्र येणार असू तर ते तसं होईल असा माझा ठाम विश्वास आहे.
आत्ता तिला तिचा वेळ द्यायला हवा. अरे वा वा वा, तू काळजीच करू नको. तू 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 सांग फक्त कुठे यायचंय. हा, लग्न, संगीत, अरे सगळं बारसं बिरसं सगळे फोटो काढतो मी. हा, काय टेन्शन नाही. नाही नाही, पण अरे एक प्रॉब्लेम आहे रे, कॅमेरा नाही. हॅलो हॅलो हॅलो, मोबाईलवर काढले असते ना. 12 मेगापिक्सल आहे. एवढंच आहेत तांदूळ. हा, एवढ्यात होईल रे बाबा. हा, 2-3 दिवस तरी खायला मिळेल. हा, जोपर्यंत हे आहे तोपर्यंत निभेल. पण आता काही लफडा करू नको. हा, तूही काही काम बघ, मी बघतो. आता कोणाला असेल? सनाया असेल ना, तर तिला घरात घेणार नाही मी. अरे मालक मालक या ना. या, घर मालक आहेत आपले. या या, आम्ही खिचडी करत होतो. खाणार खिचडी? बस, इथे खिचडी खायला आलो नाहीये. मग कशाला आलात? म्हणजे काहीतरी खास कामालाच आला असाल. अरे निर्लज्ज माणसा, तू 4 महिन्याचं भाडं दिलेलं नाहीये. ते कधी देणार आहे हे विचारायला आलोय. देऊ ना. भाडं कुठे पळून जाते नाही का? आम्ही देऊ भाडं. हा कोण? हॅलो. हा, माझा मित्र आहे. रेडी आहे? तू काय पोट भाडं तरी तेवढंच काय रे? आधी त्या बाई आणि ती मुलगी होती तेव्हा तू काय म्हणाला होतास? ही माझ्या मावशीची नातेवाईक आहे म्हणून. आणि आता हा काय चाललंय काय? अहो नाही, काही नाही. तुम्ही चहा घेता का? मी चहा आणतो. पण मला चहा नकोय. मला इतक्या दिवसाचं भाडं पाहिजे, नाही तर घर खाली कर. चल. हो, तुम्हाला सांगतोय मी, इथे राहायचं नाही, कळलं ना? सर, एक तुम्ही. ए बाबा, तुझी फालतू बडबड मला ऐकायची नाही, कळलं ना? चल निघ. ठीक आहे ना? चल. नाही सर, फक्त तुम्ही जरा शांतपणे विचार करा ना. म्हणजे तुमचे पैसे. अरे बाबा, तुझ्याकडे आहे का पैसे? चला, काढ ना. अहो सांगितलं ना, माझा मित्र आहे म्हणून. अहो काही फार नाही. फक्त 2 दिवसासाठी आलाय तो. 2 दिवस राहणार. एक काम कर, तुला याला ठेवून घ्यायचंय ना? हा, चल मग 5,000 रुपये जास्तीचं भाडं काढ. चल. 5,000 कुठून देणार आहे मी? नाही ना. चल मग निघ. चल लवकर निघ. अहो ऐकून तर घ्या. केडी ऐक ना, मी जातो. उगीच तुला टेन्शन नको. अरे यार गुरु, तू एवढ्या रात्री कुठे जाणार आहे यार? तू थांब, मी बोलतो. ठीक आहे ना, मी बघतो. तू काही काळजी करू नकोस. नाही तर तुला उगीच घरातून बाहेर काढतील. तू काळजी करू नकोस, मी बघतो. अरे केडी, इट्स ओके. मला केक फक्त तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तो देईल तुमचे पैसे. म्हणजे तुमचं भाडं येतो. अरे काळजी घे. हा, माझा मित्र होता हो चांगला. तुम्ही. हा ना, ठेवून घे ना. दे जास्तीचे 5,000 रुपये भाडं. नको, तुमचं जे घरभाडं आहे ते देईल मी. या आता. लवकर पाहिजे मला. आत्ताच यायला हवा होता हा घरमालक पण. अरे एवढ्या रात्री कुठे गेला असेल कॅरी यार? सॉरी यार. कशी आहे राधिका? राधिका छान आहे आता. काही त्रास नाही झाला ना परत? नाही, आता उलट खूपच बरी आहे. फ्रेश वाटतंय तिला. आणि डान्स तिला आवडतो ना, त्यामुळे एन्जॉय करते. आणि तू? मी सुद्धा. अर्थात एकटीने येण्याचा उत्साह नव्हता मला एवढा, पण राधिकाची कंपनी आहे ना, म्हणून खूप मजा येते. पण काही म्हणा, राधिकाचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. इतक्या कमी वयात तिने इतकं काही अचीव केलंय. हॅट्स ऑफ टू हर. खूप मेहनती आहे ती. मेहनतीशिवाय इतकं काही अचीव होतच नाही. पण तरी मला असं वाटतं ना, राधिकाने तिच्यात थोडा तरी बदल करायला हवा. मीही सांगितलं तिला, पण नाही पटत तिला. का?
तिला असंच साधं राहायला आवडतं. एकदा बोलून बघ तिच्याशी. कधी कधी छोटा बदल केल्याने सुद्धा आपल्यामधला कॉन्फिडन्स वाढतो आणि जगाचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. राधिकाला शोभेल असंच सोज्वळ साधं पण काहीतरी बदल. मी ओळखते तिला. मला नाही वाटत ती ऐकेल माझं. अगं तिच्या आनंदासाठी तरी तिने बदलायलाच हवं. मला वाटतं तू तिच्याशी एकदा बोलून बघ. काय मग कसं वाटतंय? एकदम बढिया. मला ना डान्स क्लासला गेलं की एकदम छान वाटतं. लहान झाल्यासारखं वाटतं. लहान मुली नाही का आनंदानं नाचतात, एकदम तसं फिलिंग आलंय. म्हणतात ना प्रत्येक मोठ्या माणसात एक लहान मूल दडलेलं असतं. आपण लहानपणी नाही का कितीतरी गोष्टी करायचो. नाचणं ही त्यातलीच एक गोष्ट. मस्त वाटतंय. आता लहानपणीच्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. मस्त मजेत राहा. रेवती मला ना एक छोटीशी लायब्ररी सुरू करावी असं वाटतंय. मला वाचनाची खूप आवड होती. अगं मग त्यासाठी ऑनलाईन सुद्धा खूप ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि तुला लिहायचं असेल तर तुला स्वतःचा ब्लॉगही सुरू करता येईल. काय नाही एवढं काही करायचं नाहीये मला. मला एक छान साधी छोटी लायब्ररी हवी आहे बस. अगं पण काय हरकत आहे? अगं नाही तसं काही नाही, पण हे लिखाण वगैरे नाही जमणार मला. आणि एवढे सगळे व्याप आहेत, त्यातनं वेळ कुठे मिळणार आहे? आणि खरं तर ही लिखाण वगैरे ना ही तुझी काम आहे, मला नाही जमणार. जे नो काम ते नो थार. बरं मग शॉपिंगला तर येशील माझ्या बरोबर? शॉपिंग नाही का? अरे का नाही येणार? तुझंच शॉपिंग करायला जायचं. माझी? हा. अगं तुझ्यासाठी नवीन कपडे विकत घ्यायचे आहेत आणि सलॉनची अपॉइंटमेंट सुद्धा बुक करते हा मी. अगं पण हे सगळं का? कशाला म्हणजे मेकओव्हर करायचंय तुझा. रेवती असं काही करायचं नाही आहे, हे ठीक आहे. नाही करायचं आहे. हे बघ आत्ताच्या काळात तू स्वतःला बदलायला हवंस. नाही शक्य. काहीतरी काय बोलतेस तू? नाही मी आहे ही बरी आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ना साधेपणात सुद्धा सौंदर्य असतंच की. अगं मग कोण नाही म्हणतं त्याला. पण तू प्रेझेंटेबल असायला हवंस. तू कॉर्पोरेट फील्ड मध्ये काम करतेस. नाही नको, हे आहे खरंच ठीक आहे. पण मी ऐकणारच नाहीये तुझं मेकओव्हर करायचं आहे. मी अपॉइंटमेंट बुक करते. इथे पुढे सलॉन आहे तिथे आपण जायचं. नाही जायचंय आपण. काहीतरी जायचंय. दादा पुढे तिकडे थांबवा हा गाडी. चल ना ग. अगं चल इथेच आहे. चल. पाऊस सुद्धा आहे. अगं असू दे ग, इथेच तर जायचंय. चल. कशासाठी एवढं सगळं? चल. नाही रेवती नको. तू का मूड ऑफ करून घेतेस त्याच्यामुळे? नको खरंच नको. मूड नाहीये माझा. चल चल.